श्री ज्योतिबा देवाची चंदनाचा लेपन करून विशेष महापूजा. ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री ज्योतिबा देवाची चंदनाचा लेपन करून विशेष महापूजा बांधण्यात आली. ज्योतिबा दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राण्यांना जसा त्रास होतो तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून ज्योतिबा देवाचेही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन लेपनामध्ये महापूजा केली जाते. ज्योतिबा देवाची चंदन लेपनामध्ये विशेष महापूजा बांधण्यात आली होती. ही विशेष महापूजा श्रीचे मुख्य पुजारी गणेश उपाध्ये, सचिन ठाकरे, सतीश भिवदर्णे, सुमित भिवदर्णे, गणेश झुगर यांनी बांधली. यासाठी 5 किलो चंदन वापरण्यात आला. चंदन लेपन पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक आतुर होते. दरवर्षी देवाला चंदनाचा लेप लावून चंदन लेपनाची पूजा केली जाते. श्री ज्योतिबा देवाला शीतलता मिळावी यासाठी विशेष चंदन लेपनामध्ये महापूजा बांधली जाते. चंदनाच्या लेपामुळे उष्ण काळात शरीर थंड राहते. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे शीतलता वाटावी यासाठी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो. महान कार्य न्यूजसाठी दत्तात्रय धडी, ज्योतिबा डोंगर. ज्योतिबा हे अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नित्यनैमित्तिक पूजेबरोबरच काही पूजा संकेताप्रमाणे बांधल्या जातात. त्यामध्ये ही एक चंदन पूजा. ग्रीष्म ऋतूतील वातावरणातील वाढलेला तापमानाचा दहा आणि मंदिरातील उष्णता कमी करण्याच्या हेतूने ही पूजा बांधली जाते. या पूजेसाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, ज्यामध्ये भाविक असतील, भक्त असतील, पुजारी समाज असेल, ग्रामस्थ असतील, त्या सर्वांचं पुजारी वर्गाकडून धन्यवाद.